नमस्कार मित्रांनो, आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी आली मित्रांनो. तर PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता मित्रांनो शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. तर आता शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळणार आहेत. तर मित्रांनो, हे पैसे कधी मिळणार आहेत व कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत हे आपण मोबाईलवर कसे पाहायचे आणि याचबरोबर रब्बी हंगामासाठी बियाणे अनुदानावर अर्ज कसा करायचा मित्रांनो, याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, आपण पहिलीच महत्त्वाची अपडेट पाहूया PM किसान योजनेचा. मित्रांनो, आपण पाहू शकता pmkisan.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत. तर आपल्याला हेडलाईनवर दाखवत आहे की मित्रांनो, किसानों की समृद्धि में भागीदार बन रही है केंद्र सरकार. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी द्वारा PM किसान सन्मान निधि की 18वीं किस्त का हस्तांतरण. मित्रांनो, या ठिकाणी दिलेलं आहे की PM किसान योजनेचा 18व्या हप्त्याची तारीख दिली आहे मित्रांनो. 9.4 करोड़ से अधिक लाभार्थी किसानों को 20,000 करोड़ से अधिक की धनराशि ट्रान्सफर की जाएगी असे हेडलाईन दिले मित्रांनो. आणि खाली आपल्याला लोकेशन आणि तारीख दाखवली आहे 5 ऑक्टोबर 2024 व वाशिम महाराष्ट्र येथे हे कार्यक्रम होणार आहे मित्रांनो. म्हणजेच मित्रांनो 5 ऑक्टोबर म्हणजेच आज हे पैसे ट्रान्सफर होणार आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्याला मिळणार आहेत की नाही कशी पाहायची, तर या वेबसाईटच आपल्याला. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला सर्वात शेवटी बेनिफिशरीज लिस्ट ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. या लिस्टवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला राज्य निवडायचं आहे. जसं मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो मित्रांनो. त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो. त्यानंतर आपलं सब डिस्ट्रिक्ट जे असेल ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपलं गाव सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो गेट रिपोर्ट या बटनावर क्लिक करायचं मित्रांनो. आपल्या गावची लिस्ट दाखवली जाईल. त्यामध्ये आपल्याला मित्रांनो जे पात्र शेतकरी आहेत त्यांचं नाव दाखवलं जाईल मित्रांनो. अशा प्रकारे आपल्याला PM किसानचा योजनेचा हा हप्ता मिळणार आहे असं गृहीत धरायचं मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, आता आपण नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार की नाही याचं स्टेटस पाहूया मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचं स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला nsmy.mahaIT.org या वेबसाईटवर यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो बेनिफिशरी स्टेटस यावरती क्लिक करून मित्रांनो आपल्याला रजिस्टर नंबर आणि मोबाईल नंबर असे 2 ऑप्शन दाखवले जाईल मित्रांनो. आपल्याला रजिस्टर नंबर जर माहीत नसेल तर आपण जो आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक आहे तो शेतकऱ्याचा मोबाईल नंबर तर त्या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो. त्यानंतर कॅप्चा टाकून गेट OTP बटनावर क्लिक करून मित्रांनो OTP सबमिट करून आपण स्टेटस चेक करू शकता मित्रांनो. जर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर किंवा आधार नंबर असे ऑप्शन या ठिकाणी दाखवले आहेत मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आधार नंबर टाकून कॅप्चा कोड भरून गेट आधार OTPवर क्लिक करून मित्रांनो आपण स्टेटस पाहू शकता. तर शेतकरी मित्रांनो, पुढील महत्त्वाची माहिती आहे की मित्रांनो, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना म्हणजेच गेल्या वर्षी मित्रांनो सन 2023 मधील शेतकऱ्यांना अर्थसहाय्य म्हणून अनुदान देण्यात येणार होते मित्रांनो. तर ते अनुदान शेतकऱ्याच्या अकाउंटवर पडत आहेत मित्रांनो. दिनांक 2 ऑक्टोबरपासून मित्रांनो शेतकऱ्याच्या अकाउंटवर हे पैसे पडत आहेत मित्रांनो. आपल्याला scagri.dbt.mahaIT.org या वेबसाईटवर यायचं मित्रांनो. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यानंतर मित्रांनो आपण 2 नंबरचं या ठिकाणी ऑप्शन आहे मित्रांनो, डिस्प्रूजमेंट स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला स्टेटस चेक करण्यासाठी म्हणजेच मिळालो मित्रांनो आपला सोयाबीन व कापूस या पिकाचं हेक्टरी 5,000 रुपये प्रमाणे अनुदान मिळणार आहे का नाही हे चेक करण्यासाठी मित्रांनो आपल्याला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला खाली वरचं कॅप्चा टाकायचं मित्रांनो आणि आपल्याला OTPद्वारे किंवा ऑथेंटिकेशन मित्रांनो या म्हणजेच बायोमेट्रिक पद्धतीने आपण या ठिकाणी लॉग इन व्हायचं मित्रांनो. मग आपलं स्टेटस काय आहे ते आपल्याला दाखवलं जाईल मित्रांनो. म्हणजेच आपल्याला KYC करायची गरज आहे की नाही हे या ठिकाणी दाखवलं आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आपण सध्या 2024मध्ये रब्बी हंगामासाठी 50% अनुदानावर बियाण्यासाठी अर्ज करणार आहोत.
करणार आहोत मित्रांनो. तर अर्ज करण्यास सुरुवात झाली मित्रांनो. तर अर्ज कसा करायचा हे पाहण्यासाठी मित्रांनो आपल्याला आपल्या चॅनलवरती यायचं मित्रांनो. त्यानंतर आपल्याला 2 नंबरच्या व्हिडिओच्या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो आपल्याला पहिलंच ऑप्शन पहिला व्हिडिओ समोर येईल मित्रांनो. बियाणे अनुदान योजना असा करा अर्ज या बटनावर क्लिक करून मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर पाहून त्यानुसार तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो. अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो. 5 दिवस झालेत मित्रांनो अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तो व्हिडिओ पाहून त्यानुसार तुम्ही अर्ज भरू शकता मित्रांनो. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला